सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1083. 14 भुवने लोक ती दाढे जो कवळी, संपुट तो सबळी मध्ये देखो. 14 भुवने लोक ती दाढे जो कवळी, संपुट तो सबळी मध्ये देखो. उत्पत्ती संहार करिता जो पाळवन, तो नंदनंदन मानवत असे. उत्पत्ती संहार करिता जो पाळवन, तो नंदनंदन मानवित असे. असुर तोडरी दैत्याचा काळ, ज्याला द्वारपाळ बळीचा तो. असुर तोडरी दैत्यांचा काळ, ज्याला द्वारपाळ बळीचा तो. लक्ष्मीनाचा स्वामी शिराच्या सागरा, उचिष्ट कवळा पसरी मुख. लक्ष्मीचा स्वामी शिराच्या सागरा, उचिष्ट कावळा पसरी मुख. तुकया बंधू म्हणे चातुर्याचा राहो, भावे तो पहा हो केला वेडा. तुकया बंधू म्हणे चातुर्याचा राहो, भावे तो पहा हो केला वेडा. 14 भुवने लोक ती दाढे जो कवळी, संपुट तो सबळी मध्ये देखो. अर्थ तुका या बंधू कानवा म्हणतात. जो देव तिन्ही लोक आणि चतुर्दश भुवने आपल्या दाढ्यामध्ये कवटाळतो, तोच भक्ताच्या भावाकरता भक्तीकरता लहान होऊन एखाद्या संपुटात राहतो आणि सबळीत राहतो ते पहा. जो सकळ ब्रह्मांड उत्पन्न करतो, त्याचे पालन रक्षण करतो व शेवटी त्याचा नाशही करतो, तो देव गोकुळामध्ये स्वतःला नंदाचा बाळ म्हणावतो, ज्याने सर्व दैत्याचा नाश करून आपल्या पायात असुरमर्दनाचे प्रतीक म्हणून पैंजण बांधले आहेत. तो देव बळीच्या दारात द्वारपाळ म्हणून उभा राहतो. जो देव लक्ष्मीपती आहे आणि क्षीरसागरात निवास करतो, तोच गोपाळांचा उष्टाघात घेण्यासाठी आपले मुख उघडतो. सर्व चातुर्याचा राजा असा हा देव भक्तांच्या भावाकरता असा वेळा झाला आहे पहा. पंढरनाथ भगवान की जय. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1084. कोण या पुरुषार्थाची गती, आणयेला हातो हाती. कोण या पुरुषार्थाची गती, आणयेला हातो हाती. जहाज पृथ्वीपती केली ख्याती अद्भुत. जहाज पृथ्वीपती केली ख्याती अद्भुत. भला पुंडलिका भला मैमानव जाय वनेला. भला पुंडलिका भला मैमानव जाय वनेला. दगा देऊनी अवह्याला साठविले अविनाश. दगा देऊनी अवह्यांना साठविले अविनाश. केले के घरी केने भरली सदोदित दुकाने. केले के घरी केने भरली सदोदित दुकाने. दुमदुमली सुखाने हे भाग्याची पंढरी. दुमदुमली सुखाने हे भाग्याची पंढरी. तुकया बंधू म्हणे किल्ल्या संतांच्या हाती दिल्या. तुकया बंधू म्हणे किल्ल्या संतांच्या हाती दिल्या. अंगा वेगळे आपुल्या टाकून झाला मेहमान. अंगा वेगळ्या पोल्या टाकून झाला मेहमान.
कोण या पुरुषार्थाची गती आणिला हातो हाती. कोण या पुरुषार्थाची गती आणिला हातो हाती. अर्थ तुक्या बंधू म्हणतात, या पुंडलिकाने केवढा पुरुषार्थ केला, केवढी त्याची कीर्ती. ब्रह्मांडाचा अधिपती असणारा आणि भवसागरातून तारून नेणारा देव त्याने आपलासा केला, त्या पुरुषार्थाचे मूल्य कोणाला पडेल. हे पुंडलिका, तुझे करणे मोठे सत्कृत्य आहे. तू तर सर्व विकारांना दगा देऊन अविनाश पांडुरंग आपलासा केलास. तुझा महिमा वर्णन करवत नाही. हे पांडुरंगरूपी माल एका घरी तू भरलास, साठवलास. त्यामुळे या पंढरीत परमार्थाची दुकाने सर्व काळ भरलेली आहेत व पंढरी गजबजून गेली आहे, म्हणून ती मोठ्या भाग्याचीच आहे. पांडुरंग ही वस्तू पुंडलिकाने ज्या खजिन्यात साठवली, त्याच चाव्या संतांच्या स्वाधीन केल्या. आपण मोकळा झाला, हे त्याचे केवढे महत्त्व आहे. पंढरनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की जय.